राज्यात पेसा कायदा लागू असलेल्या भागात नोकर भरतीचा मुद्दा विधिमंडळात गाजला। सामान्य प्रशासन विभागाने यावर तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। सध्या पेसा कायदा लागू असलेल्या भागात नोकरी भरती थांबली आहे। 50-25% तिथं 50% भरती करा आणि 25%पेक्षा कमी आहे तिथं 25% पेसा क्षेत्रामध्ये नोकर भरती करा। एकूण 9 संवर्गाची कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती भरती झाली, पण अजून 8 संवर्ग म्हणजे 17 संवर्गाची भरती पूर्णत्वाला जात नाही। तर आमची या निमित्तानं मागणी आहे की सरकारनं जर कोर्टाने निर्णय दिलाय तर जीएडी विभाग कशाची वाट पाहतोय। मुख्यमंत्री महोदयांनी लवकर आदेश देऊन त्या 17 संवर्ग पदाच्या भरतीला मान्यता द्यावी, भरती करावी आणि त्या सर्वांना कायम करावं। आणि जे आधीचे 9 संवर्गाचे भरले गेलेत कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती, तर आता त्यांचा 1 दिवसाचा खंड धरायचा नाही असं मुख्यमंत्री महोदयांनी शब्द दिला होता। आता तो खंड धरू नये आणि त्यांची जी गेल्या वर्षी आपण त्यांना कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर केलं तर त्यांना कायम करून घ्यावं ही आमची मागणी आहे। यासाठी अधिसंख्य पदाच्या भरतीसाठी आमच्यादादा पाडवी यांनी त्यांचा प्रश्नोत्तराच्या तासाला प्रश्न उपस्थित केला होता। त्याला उत्तरही आलं। अधिसंख्य पदाची त्यांनी 12,500 भरती व्हायची, तर ती पण भरती मार्गी लवकरात लवकर लागेल। आणि आता माझी लक्षवेधी कदाचित उद्याच्या या सत्रामध्ये असणार आहे आणि त्या लक्षवेधीच्या माध्यमातूनही आम्ही सरकारचं लक्ष वेधतोय। पण आता तुम्हाला माहीत असेल की अधिवेशनाचे दिवस कमी आहेत आणि किती लक्षवेधी लागतील किती लागणार नाही हे सांगता येत नाही आणि कदाचित उद्याच्या सत्रात लक्षवेधी येते का नाही, कारण शेवटी ज्या लक्षवेधी निघत आहेत त्या तुमच्या नंबर लागला तरचा प्रश्न आहे किंवा त्याची काढण्याची जी पद्धत आहे ते लॉटरी पद्धतीची प्रक्रिया आहे। त्यामुळे त्यात नंबर लागन ना लागन हे सांगता येत नाही आणि म्हणून आज आम्ही सरकारचं लक्ष वेधतोय की या प्रश्नाला तुम्ही लवकरात लवकर वाचा आम्ही फोडतोय, तर तुम्ही त्याच्याकडे न्याय द्यावा आणि लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लागावा। यासाठी आम्ही सगळे आमदार मुख्य सचिवांनाही भेटलोय, मुख्यमंत्री महोदयांना पण भेटलो।